की महिला वकिलांसाठी तुम्ही वेगळ्या बॅलेटची मागणी केली आहे, बरोबर? हं. तर एक्झॅक्टली सिच्युएशन काय आणि अशी करण्याची वेळ का आलेली आहे? आता ऑनरेबल सुप्रीम कोर्टनी योगमाया या जजमेंटमध्ये महिला वकिलांचं रिप्रेझेंटेशन त्यांच्या बॉडीजमध्ये कमी आहे. म्हणजे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र झालं किंवा सगळ्या स्टेट्समध्ये मुळातच महिलांचं रिप्रेझेंटेशन 21% आहे. बरं. त्यात ह्या ज्या इलेक्टेड बॉडीज असतात, याच्यामध्ये महिलांचं पर्सेंटेज आहेच नाही. महाराष्ट्रामध्ये फक्त एक महिला लेडी रिप्रेझेंट करून गेल्या. त्यानंतर आजपर्यंत 25ही मेंबर हे पुरुष आहेत. बापरे! आणि ही ही परिस्थिती जवळ सगळ्या स्टेटमध्ये कमी जास्त प्रमाणात सारखी आहे. हे लक्षात आल्यामुळे ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने नुकतंच डिसेंबरमध्ये एक जजमेंट दिलं, ज्याच्यामध्ये 30% आरक्षण महिला रिप्रेझेंटेशनला मिळालेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या इलेक्शन्समध्ये महिलांना 30% आरक्षण देण्यात आलं. विषय काय होतो, जसं आपल्याला पदवीधर मतदारसंघाचं इलेक्शन माहिती आहे, हं. जसं प्रिफरन्शियल फॉर्म ऑफ सिस्टम असते, ओके. अगदी सेम पद्धतीचं बार काउन्सिलचे इलेक्शन्स वगैरे होतात. तर हे एक फार किचकट, म्हणजे याच्यात आता महिलांच्या 5 जागा कशा वेगळ्या ठेवणार? हा प्रश्न मला खूप जणींनी मांडला होता आणि ह्याच्यातून तोडगा म्हणजे आणि प्रिफरन्शियल फॉर्ममध्ये खरं बघायला गेलं ना, तर आमचा पेपर बॅलेटच असा न्यूजपेपरसारखा असतो. त्याच्यामध्ये तुम्ही 1, 2, 3, 4 घ्याल आणि मग महिलांचे वेगळे कसे काढाल 5. त्यामुळे वोटर्सला पण त्रास होणार, जे सगळे लॉयर्स आहेत. मग हा सगळा गोंधळ होऊ नये यासाठी आम्ही रिप्रेझेंटेशन दिलं होतं. जस्टिस श्रीराम कमिटी आहे महाराष्ट्राची. बरं. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे जे फुल कोरम होतं त्यांच्यासमोर आम्ही त्यांना म्हटलं, की तुम्ही फॉरवर्ड करा जस्टिस श्रीरामांना. आणि आपण त्याच्यामध्ये सगळे प्रोव्हिजन्स मेन्शन केल्या होत्या, की कसे पॉवर्स आहे, की ते बॅलेट संदर्भात निर्णय घेऊ शकतात. ओके. आणि आपली ती लढाई आपण जिंकलो पण होतो आणि जस्टिस श्रीरामांनी ते अलाउड केलं. ओके. महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं ज्याने की महिलांचं आणि पुरुषांचं बॅलेट हे वेगळं केलं होतं वोटर्स पॉइंट ऑफ व्ह्यू, की बरं. इलेक्शनमध्ये वोटिंग करताना कन्फ्युजन क्रिएट होऊ नये आणि इन द लाईट ऑफ सुप्रीम कोर्ट जजमेंट महिलांना पण व्यवस्थित 30% आरक्षण ओके. मिळावं आणि जनरल कोट्यामध्ये आपण जे नेहमी मतदान करतो ते पण व्यवस्थितरित्या व्हावं.